डिअर फ्रेंड्स, सुरुवातीला आजच्या मीटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपला आजचा चर्चेचा विषय आहे हाऊ टू बिकम अ नीट टॉपर. नीट नावाच्या एक्झाम मध्ये आपण टॉपर कसे बनणार. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मेडिकलच्या कॉलेजसाठी वेगवेगळ्या टाईपच्या एक्झाम द्याव्या लागत होत्या. 12वी सायन्स नंतर विद्यार्थ्याला मेडिकलसाठी प्रवेश मिळवण्यासाठी 15 ते 20 वेगवेगळ्या एक्झाम द्याव्या लागत होत्या आणि त्यामुळं फार मोठी अडचण त्या विद्यार्थ्याची होत होती. आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारतामध्ये सर्व मेडिकलच्या प्रवेशासाठी एक एंट्रन्स एक्झाम सुरू केली आणि त्या परीक्षेचं नाव नीट. देशात सर्व मेडिकल कॉलेजसाठी ही एकच परीक्षा आहे आणि या एक्झाम मध्ये सिलेबस काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट या एक्झामसाठी असणार. NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही इन्स्टिट्यूट ही एक्झाम कंडक्ट करते आणि 720 मार्काची ही एक्झाम आहे. या 720 मार्काचं सेपरेशन कसं आहे. फिजिक्स 45 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 45 क्वेश्चन्स आहेत आणि बायोलॉजी एकच सब्जेक्ट त्यामध्ये 90 क्वेश्चन्स आहेत. 45 बॉटनी आणि 45 झुलॉजी. आणि यामध्ये 1 क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. एका प्रश्नाला 4 मार्क देण्यात आलेले आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क देणं ही जशी चांगली बाब त्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे जर आपण चुकीच्या प्रश्नात म्हणजे क्वेश्चनचं आन्सर चुकीचं मार्क केलं तर आपल्या मिळालेल्या मार्कामधून जेवढे चुकीचे आन्सर आपण मार्क केले तेवढे वजा होणार, -1. ही निगेटिव्ह सिस्टीम पण त्याच्यामध्ये आहे. याच्यासाठी जो सिलेबस आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि NCERT. म्हणजे 11वी आणि 12वीचं NCERTचं बुक जर आपण घेतलं तर त्याच्यावरती आधारित ही एक्झाम असणार
आणि मेजॉरिटी क्वेश्चन्स त्या NCERTच्या बुकवर आधारित सेट केले जाणार. तर आपली समस्या काय? आतापर्यंत आपण जो सिलेबस स्टडी करतोय, स्टेट लेवलला सिलेबस वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याकडं CET सुद्धा घेतली जाते. त्या CETला मेजॉरिटी टॉप म्हणजे 12वीचे सर्व चॅप्टर्स आणि 11वीचे छोटे 1-2 चॅप्टर फक्त आहेत. त्यामुळं आपली प्रिपरेशन किंवा आपल्या राज्याची तयारी करण्याची पद्धत काय? जसं 100 किलोमीटर धावण्याची स्पर्धा असेल तर राज्याची सिस्टीम 50 मीटरची प्रॅक्टिस करून घेण्यासारखी आहे. म्हणून NCERT बेस जर सुरुवातीपासून आपण विचारात ठेवला आणि त्याच्याप्रमाणे आपण तयारी केली तर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेची तयारी करताना आपल्याला 100, 125, 150 मीटरची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि बहुतांश इन्स्टिट्यूट बोर्ड सगळेच लावतात, आम्ही नीटची तयारी करून घेतो, JEEची तयारी करून घेतो, पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये वर्किंग मात्र CET लेवलचं आहे. म्हणजे 50 मीटरचा स्पीड आणि गरज मात्र 100 मीटरची आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या राज्यात आहे. हळूहळू परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आणि जर आपल्याला नीट एक्झामची अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी करायची असेल तर पहिली गोष्ट सर्वांच्या मनात पहिला क्वेश्चन की आम्ही नीटची तयारी कधीपासून सुरू करावी? मी म्हणेन आजपासून सुरुवात करावी. आजच तुम्ही सर्वांनी NCERTचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही बुक्स 11चे तरी ॲटलिस्ट घेऊन या. आणि पूर्वी स्टडी केलेलाच असतो, फक्त जरा डिटेलमध्ये असल्यामुळं आपल्याला थोडंसं कठीण जाईल. परंतु पूर्वी त्यापैकी बऱ्याच चॅप्टरचा स्टडी तुम्ही ऑलरेडी केलेला असतो. आणि वाचन सुरू करा, वाचन सुरू करा. आपण प्रत्येक जण अपेक्षा काय ठेवतो की मला मेडिकल सायन्सला ॲडमिशन मिळवायचं आहे, मला माझा पाल्य डॉक्टर करायचा आहे, करायची आहे. परंतु त्या जसं ही अपेक्षा बरोबर आहे त्याच्या बरोबरीनं पहिली गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची आहे की त्याला 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा स्टडी चांगल्या पद्धतीनं करणं शक्य आहे का? आणि जर याचं आन्सर यस असेल तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की मग त्याला तयारी करण्यासाठी आम्ही लातूरला ठेवावं, पुण्याला ठेवावं का अन्य कुठं नेऊन ठेवावं की ज्याच्यामुळं आमची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. मी म्हणतो कुणी कुठं जाऊन तयारी करावी हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लातूर सारख्या ठिकाणी तयारी करत असेल वाईट काहीच नाही आहे तिथं. परंतु जर आपल्याकडं लातूर प्रमाणे तयारी करून घेणारी इन्स्टिट्यूट आपल्या शहरात उपलब्ध असेल
तर त्याचा अभ्यास जरूर करावा. आणि तशी सोय जर आपल्याकडे उपलब्ध होत असेल तर आपल्याला जे लातूरला ज्या दिवशी जे मिळतं तेच आपल्याला इथं मिळत असेल तर आपण आपलं शहर सोडायची आवश्यकता नाही आहे. अहो, तुम्ही जगामध्ये कुठं जरी राहिलात तरी तयारी करणारा विद्यार्थी चांगला असेल तर तो कुठंही राहून तयारी चांगली करू शकतो आणि चांगला स्कोअर मिळू शकतो. त्यामुळं ठिकाण महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टडी करता ती इन्स्टिट्यूट तशा प्रकारे तयारी करून घेते का आणि तुम्ही त्याप्रमाणे तयारी करता का, हे दोन फॅक्टर अतिशय महत्त्वाचे आहेत. जर आपल्याला तशा प्रकारची इन्स्टिट्यूट उपलब्ध झाली, नीट लेवलला टीचिंग करणारी, तशा प्रकारचं स्टडी मटेरियल आपल्याला देणारी, तशा प्रकारचं स्टडी मटेरियल देऊन तशा प्रकारचे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. जसं कोण बनेगा करोडपती मध्ये आपण पाहतो 1 क्वेश्चन 4 ऑप्शन. तिथं आपल्याला पैसे मिळतात, इथं आपल्याला करिअर मिळतंय. हाच तो फरक. त्यामुळं तुम्ही आजपासून नीटची तयारी सुरू करा. चांगली इन्स्टिट्यूट जॉईन करा. आता आपल्याकडं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण नीट लेवलला टीचिंग करणारी टीम उपलब्ध करत आहोत. तशी टीम उपलब्ध केली तर अडचण येण्याचं काही कारण नाही. जर टीचर नीट लेवलला टीचिंग करणारा असेल तर आपोआपच त्याचं स्टडी मटेरियल त्या लेवलचं बनेल आणि ते स्टडी मटेरियल सोडून घेतल्यानंतर विद्यार्थ्याकडनं भरपूर MCQची प्रॅक्टिस करून घेणं पण गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एकदा एखादा चॅप्टर एखाद्या टीचरनं शिकवला, स्टुडंटनी स्टडी मटेरियल मधून त्याचा स्टडी केला, MCQची प्रॅक्टिस केली, त्यानंतर आपण नक्की सांगू शकतो किंवा मी म्हणू शकतो त्यानंतर त्या स्टुडंटनी कुठल्याही बुकमधून MCQ सोडवले तरी त्याला अडचण येता कामा नये. किरकोळ अडचणी सर्वांनाच राहणार, तो विषय नाही आहे, पण कमीत कमी अडचणी याव्यात तर समजायचं त्याची तयारी योग्य दिशेनं आहे. आणि स्पर्धा एवढी मोठी आहे परंतु अशक्य अजिबात नाही. तुमचं जर ध्येय असेल की मी नीटमध्ये 100% चांगल्या मार्कानं सक्सेस होणार तर ते अशक्य नाही आहे. तुम्ही जर रिझल्ट पाहिला, आपला सातारचा रिझल्ट आहे, हायेस्ट किती आहे? 644, 644चा हायेस्ट आहे, टॉपचा रिझल्ट आहे. परंतु हा एक भाग झाला, परंतु तो टॉपचा रिझल्ट देण्यासाठी तिथं असणारी टीचिंग टीम जी आहे, आमचे रॉय सर असतील, शर्मा सर असतील, त्यानंतर JEE लेवलला म्हटलं तर नंद सर आहेत, बायोलॉजी मध्ये आलम सर, त्यानंतर मी आहे, आणि आणखी रॉय सर बरोबर आणखी इतर टीचर आहेत.
राव सर आहेत. तर अशी टीम आणि त्याच्याबरोबर नॉन टीचिंग सुद्धा स्टाफ तेवढाच कोऑपरेटिव्ह आहे. आणि कोणताही विद्यार्थी असो, तो ॲडमिशन घेतल्यापासून त्याची एक्झाम होईपर्यंत 2 वर्ष सतत तो विद्यार्थी बिझी ठेवायचं काम आम्ही करतो. आणि म्हणून तुम्हाला हा रिझल्ट दिसतोय. जर फ्युचरमध्ये अशीच इन्स्टिट्यूट आपल्या शहरात असेल, असे हार्ड वर्क करणारे टीचर्स आपल्याला अवेलेबल होत असतील, आपण ते हायर करू शकतो. तर हा रिझल्ट आपणाला आपल्या शहरात नक्की देता येईल, याबद्दल शंका असायचं काही कारण नाही. तर याच्या मागचं रहस्य काय, नेमकं आम्ही काय करतो? समजा मी असेल तर माझा चॅप्टर सुरू होण्यापूर्वी त्याचं स्टडी मटेरियल स्टुडंटना मी देतो आणि ते स्टडी मटेरियल परिपूर्ण आहे. त्या नोट्स विद्यार्थ्यांनी वाचून तयारी केली, पुन्हा त्याला NCERTचं बुक सुद्धा पाहायची गरज नाही. NCERT तर 100% त्यामध्ये मी कव्हर केलेलाच आहे, परंतु त्याच्याबरोबर 20% 30% इलॅबोरेट म्हणजे आणखी डीपमध्ये आपण गेलेलो आहोत. त्यामुळं त्याच्या बाहेर क्वेश्चन येण्याचं प्रमाण जवळजवळ नाही. त्यानंतर प्रत्येक आर्टिकल वरती आपण MCQ सोडवून घेणार आहे. आर्टिकल वाईज आर्टिकल शिकवलं, आर्टिकल शिकलो, शिकल्याबरोबर नोट्समधून ते आर्टिकल वाचलं आणि त्या आर्टिकलवरचे MCQ सोडवले. ही सिस्टीम दररोजची तुमची सुरू राहणार. याचा फायदा काय होईल? ज्यावेळी माझा तो चॅप्टर पूर्ण होईल, त्यावेळी त्या स्टुडंटकडनं त्याच्या नोट्स वाचून पूर्ण होतील, आर्टिकल वाईज MCQ वाचून पूर्ण म्हणजे MCQ सोडून पूर्ण होतील, डिस्कस करून ते पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थानं चॅप्टर संपल्यानंतर तो स्टुडंट नंतर कुठल्याही प्रकारची टेस्ट देण्यासाठी सक्षम असा असेल. आणि तेच आम्हाला करायचं आहे, तेच आम्ही करणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी विनाकारण कुठं तर धावत जाण्यामध्ये याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, काही चुकीचं आहे ते सगळं. आपल्याला हार्डवर्क करणारी इन्स्टिट्यूट कुठं उपलब्ध आहे हे शोधणं गरजेचं आहे. हे पालक शोधतील, त्यांनी ते शोधलं पाहिजे. पण एकदा इन्स्टिट्यूट आपल्याला प्रॉपर मिळाली की मग त्या इन्स्टिट्यूटनं हार्डवर्क करून विद्यार्थ्याला त्याच्या एमपर्यंत पोचवणं ही त्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी तेवढे हार्डवर्क विद्यार्थ्याकडं असले पाहिजेत. नाहीतर तुम्ही कुठंही गेलात तरी काही जादूची कांडी कुठंच नाही आहे. एका लातूर शहरामध्ये 10 ते 20 हजार विद्यार्थी शिकतायत, पण काही 20,000 विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात का MBBSला? नाही. त्यापैकी 400-500 विद्यार्थी, मी म्हणतो 1000च्या आत असेल. मग 20,000मध्ये 19,000 विद्यार्थ्यांनी काही तयारी केली नाही का? केलेली आहे. परंतु 1000च्या आतच विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो आहे. म्हणजे यामध्ये सर्वात मेन फॅक्टर तुम्ही आहात. बाकीच्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा वामनराव पै यांचं एक वाक्य नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला घडवण्यासाठी
भरपूर जण उपलब्ध आहेत, प्रयत्न करू शकतात, परंतु शेवट आपल्यालाच आपलं करिअर करायचं आहे. त्यामुळं एकही मिनिट वाया न घालवता आपण आपली तयारी आजपासून केली तरच यश शक्य आहे. आपल्याला फक्त टॉपचा रिझल्ट एखाद्या इन्स्टिट्यूटचा दिसतो, परंतु त्या विद्यार्थ्यांनी हार्डवर्क किती केलंय आणि किती करायला पाहिजे आणि आपण तसं करतो का, हे पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे. ज्यांनी तेवढं हार्डवर्क केलं असेल त्याला काही ना काही मिळणारच आहे, निश्चित मिळणार आहे. त्यामुळं आपण सर्वजण आजपासून नीट आणि JEE या एक्झामच्या तयारीसाठी लागूया. आजपासूनच आपली तयारी आपण सुरू करूया आणि ज्याप्रमाणे आपला प्लॅन असेल त्या प्लॅन प्रमाणेच आपण चॅप्टर वाईज टेस्ट, पुन्हा युनिट वाईज टेस्ट, पुन्हा पेपर वाईज टेस्ट, पुन्हा फुल टेस्ट, हा कंप्लीट 2 वर्षाचा प्लॅन तयार करून त्या प्लॅन प्रमाणे आपल्याला आपली इन्स्टिट्यूट काम त्यातमध्ये करेल. आपल्या इन्स्टिट्यूटचा प्लॅन पहिला 2 वर्षात कोणत्या आठवड्यात कोणता चॅप्टर तुम्ही घेणार आहात, कोणत्या चॅप्टरची टेस्ट कधी घेणार आहात, याचाही प्लॅन आपल्याकडं असणार आहे आणि त्याप्रमाणेच तयारी केली जाणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी तयारी करून घेण्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत राहावं. इन्स्टिट्यूट लेवलला काय पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते तर आहेच आपल्याकडं. त्याच्याही पेक्षा फार 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 महत्त्वाचं काय, दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे फॅकल्टी. आपण आपल्याकडं अतिशय चांगल्या फॅकल्टी हायर करत आहोत. स्टेटमध्ये कोणी चांगलं काम करत असेल तर आपण स्टेटच्याही त्या लोकांचा विचार करणार, परंतु आउट ऑफ स्टेटच्या फॅकल्टी सुद्धा आपल्याकडं व्हिजिटिंगसाठी असणार आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा भाग आहे. बाकीचं स्टडी मटेरियल म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, हे सगळं NCERT ओरिएंटेड आपलं असणार. आणि कारण आपलं ध्येयच एक आहे, तर आपण बाकीच्या गोष्टींकडे पुन्हा लक्ष देत बसणार नाहीये. मग आपल्या बोर्डाचा अभ्यासाचं काय होईल, बोर्डाचा हा अभ्यास केल्यानंतर बोर्डाचा आपोआप त्याच्यात अभ्यास होतोच आहे. स्टेट बोर्डाचं कसं आहे, थोडं काही चॅप्टर NCERTचे 11वीचे 12वीला, 12वीच्या 11वीला असं स्टेट बोर्डामध्ये झालेलं आहे. पण त्याचा काय फरक पडतो, शेवटी 2 वर्षात आपल्याला हे सगळे चॅप्टर स्टडी करायचे आहेत आणि त्यावरच आपल्याला एक्झाम द्यायची आहे. हा विचार करू आपण आणि त्याप्रमाणे तयारीला लागू. आणि मला खात्री आहे की आपण कुठंही, आम्ही म्हटलं तर इन्स्टिट्यूट लेवलला कोचिंगमध्ये कुठं कमी पडणार नाही, स्टडी मटेरियलमध्ये कुठं कमी पडणार नाही, टेस्ट सिरीजमध्ये कुठं कमी पडणार नाही. ही जबाबदारी आमची. पालकांनी आपला पाल्य नियमित इन्स्टिट्यूटमध्ये जातो का, त्याच्या जाण्याच्या वेळा, येण्याची वेळ काय जे असेल यावर आपलं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. कारण या दरम्यान जर आपले पाल्य आपल्या जवळ असतील आणि आपल्या जवळ राहून तिथंच सोय चांगली होत असेल तर इतर ठिकाणी पालकांनी पाठवणं हा एक, नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या बाबतीत नाही, पण यामुळं समस्या फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात.
कारण या काळातलं विद्यार्थ्याचं वय विचारात घेतलं तर समस्या भरपूर येऊ शकतात. त्यामुळं आपल्याकडं जर तशी सोय होत असेल तर हा विचार करायची आवश्यकता नाही आहे. आणि दिलेला स्टडी तो दररोज वेळेत करतोय का? करत नसेल तर लगेच त्यांनी त्या इन्स्टिट्यूटला लगेच व्हिजिट देऊन नेमकं काय होतंय, कारण इन्स्टिट्यूटकडे सगळा डेटा असणार आहे, तसं इन्स्टिट्यूटला वारंवार भेट देऊन आपल्या पाल्याचं नेमकं काय चाललंय, त्याचं स्टेटस आज काय आहे आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तसे प्रयत्न पालकांनी सुद्धा केले पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या करिअरमध्ये येणारी 2 वर्ष ही आयुष्याला कलाटणी देणारी आहेत. टर्निंग पॉईंटची 2 वर्ष समजली जातात. मग टर्निंग व्हायचंच आहे, आपण टर्न घेणार आहे, पण टर्न कसा असावा? आपलं फ्युचर ब्राईट करणारा टर्न असावा. आपलं फ्युचर ब्राईट करणारा टर्न असला पाहिजे. आणि आजच्या घडीला जर विचार केला तर मेडिकल सायन्स मध्ये प्रवेश मिळणं ही अभिमानाची, स्वाभिमानाची, सर्वच अर्थानं सर्वात चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात असणार आहे. आणि कठीणातले कठीण कुठलेही प्रसंग असले आरोग्याशी संबंधित, तरी समाजाची तुमच्याकडूनच सेवा चांगली होऊ शकते. आज जर आपण कोरोनाचा काळ पाहिला तर परमेश्वर आहे नाही हा भाग आता फार वेगळा राहिला आहे, पण आजच्या दृष्टीनं विचार केला तर टॉपचे काम करणारे डॉक्टर, त्यांची सगळी टीम, हेच आपले आयुष्य वाचवू शकते, हेच आपल्या आरोग्याशी संबंधित समस्यांना उत्तर देऊ शकतात. दुसरं कोणीच आपल्याला याचं उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळं अशा कोर्सला जर प्रवेश आपल्याला मिळत असेल तर आपल्या जीवनाचंही सार्थक झाल्यासारखं आहे. त्यामुळं आपण प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीनं करूया. आपली इन्स्टिट्यूट कुठंच कमी पडणार नाही. चांगले टीचर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणखी आपण हायर करणारच आहे, काही केलेले आहेत. त्याचबरोबर स्टडी मटेरियल चांगल्या पद्धतीचं आपण वापरणार आहोत, आपण स्वतः बनवलेलं वापरणार आहोत, MCQची प्रॅक्टिस भरपूर करून घेणार आहेत. आणि एवढं केलं तर मला वाटतं कुठल्याही विद्यार्थ्याची अपेक्षा याच्यापेक्षा वेगळी असू शकत नाही. आणि त्यामुळं तुमचं करिअर ब्राईट करण्यासाठी इन्स्टिट्यूट कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही. बाकी जबाबदारी तुमची आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही वामनराव पै यांचं वाक्य कायम स्मरणात ठेवा. आपल्याला घडवायला दुसरं कोणी येणार आहे अशातला भाग नाही, तुम्हीच ते प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही MPSC मधून चांगल्या करिअर करणारे, UPSC मधून करिअर करणाऱ्यांच्या मुलाखती तुम्ही आता यूट्यूबला तुम्ही हे मोटिवेशनल व्हिडिओज पाहू शकता. आणि त्याच्यामुळं पण तुम्हाला चांगला फायदा होईल, चांगलं मोटिवेट व्हाल तुम्ही. आणि आपण आपल्या करिअरची चांगली सुरुवात करूया. आमच्याकडून कुठंही आम्ही कमी पडणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. तुम्हीही तुमच्याकडून काही कमी पडू देऊ नका. यासाठी तुम्हाला मी आग्रहाची, कळकळीची विनंती करतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद.